लहानपणी आजोबांनी श्री भगवद्गीता शिकवायला सुरुवात केली तेव्हा ते सांगायचे की हा एक संवाद आहे. अर्थात त्यावेळी काही कळायचं नाही, आत्ताही फारसं कळतंय असं वाटत नाही, पण तरीही त्यांचं ते सांगणं लक्षात राहिलं होतं. आणि पुढे ज्यावेळी संवाद होतोय असं वाटत असताना विसंवादाचे फटके बसायला लागले त्यावेळी तर त्यांचं हे वाक्य प्रकर्षाने आठवायचं. म्हणून त्यानंतर जेव्हा केव्हा गीतेचा अध्याय म्हणायचो त्यावेळी तो संवाद समजून घ्यायची गोडी लागली. श्रीकृष्णार्जुन संवादे हा शब्द विशेष आवडीचा झाला. मला कोणी विचारलं की गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला नक्की काय सांगतो, हे थोडक्यात कसं सांगता येईल, तर अक्षरशः 4 शब्दात ते सांगता येईल. बुद्धीत समत्व आणि कर्मात कौशल्य, आणि हे दोन्ही एकाच वेळी जमवायचं. संपूर्ण गीतेमध्ये कृष्ण फार सहज अलगद अनेक गोष्टी सांगतो. ते सांगत असताना कुठेही कसलाही अभिनिवेश त्यात दिसत नाही. मी सांगतो ते तू केलंच पाहिजेस असं धोरण कृष्ण कधीच वापरत नाही. एखाद वेळी अर्जुनाला दटावणी करताना त्याने सांगितल्या असतील काही गोष्टी, पण मूळ पिंड त्याचा हे मला असं वाटतं असं सांगण्याचं आहे. इतिमे मतः अशी कृष्ण भूमिका मांडतो. कृष्ण अर्जुन हा संवाद इतका सुंदर का होतो यामागची मला जाणवलेली महत्त्वाची कारणं म्हणजे 1. संवाद सुरू राहावा ही प्रामाणिक इच्छा आणि त्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न. 2. संवादामधला पेशन्स किंवा धीर आणि स्थिरता. 3. विविध भावनांचा केलेला विचार आणि वापर. 4. संवादामध्ये एकमेकांची सांभाळलेली स्पेस. 5. अर्जुनाच्या प्रश्नामधली वैविध्यता. आणि 6. कृष्णाच्या उत्तरामधलं वैविध्य आणि समजून उमजून केलेले प्रयोग. इतका सुंदर असूनही हा संवाद दुर्लक्षित आणि उपेक्षितच राहिला असं मला मनापासून वाटतं. गीता ही एक पटकथा आहे. गीता हा जगण्याचा मंत्र नाही आहे, त्यामध्ये जगण्याचं तंत्र सांगितलं आहे. तंत्र पाठ करून उपयोगाचं नसतं, तर त्या तंत्राचा वापर झाला पाहिजे, तेव्हाच त्याचा उपयोग होतो. म्हणूनच गीतेचा रेफरन्स बुक म्हणून वापर करायला हवा. गीता पाठ करू नये असं माझं म्हणणं नाही आहे, पण काय म्हणत आहोत ते एकदा समजून घ्यायला नको का? आपली उत्तरं ही आपणच शोधायची आहेत. आपल्यातला कृष्णाचा वेध आणि शोध आपणच घ्यायचा आहे. त्यासाठी भगवद्गीता आपलेपणाने म्हटली पाहिजे. पाठांतराची परीक्षा किंवा सगळे अध्याय पाठ आहेत हे मिरवायला नाही. स्वतःमधल्या अर्जुनाकडे संवेदनशीलतेने पाहता यायला हवं. प्रश्न पडायला हवेत. उत्तरं सापडण्याची आस लागायला हवी. उत्तरं सापडण्यासाठी मदत करणारा स्वतःमधला कृष्ण सापडायला हवा. आपल्यामधल्या अर्जुनाचा प्रवास 18व्या अध्यायापर्यंत व्हायला हवा. 1-2 अध्यायातच तो प्रवास थांबून चालणार नाही. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा स्थितोस्मी गतसंदेहा असं मनापासून आतून ऐकायला यायला हवं. आणि हे केवळ भगवद्गीतेमधला संवाद समजून घेतला तरच जमेल. त्यातली मजा घेत घेत त्यात सामावून जात जात आणि त्यातला आनंद लुटता लुटताच हे शक्य आहे. आपले अभिप्राय आणि आपल्या कल्पना मला अवश्य कळवा. तुमच्या प्रयत्नांमध्ये माझी काही मदत होणार असेल तर तेही सांगा. गीतेमधील नाट्य समजावून सांगता येईल, मात्र त्यासाठी शिकवणारे किंवा हे नाट्य समजावून सांगणारे पुलंच्या हरितात्यासारखे हवेत. तो प्रसंग जगून जिवंतपणे उभा करणारे हवेत. हा असा डौलात रथ आणला कृष्णाने 2 सैन्यांच्या मध्ये. अर्जुन सुद्धा धनुष्य घेऊन रुबाबात उभा. आणि पुढे आला तर काय दिसलं रे? प्रत्यक्ष आजोबा रे उभे समोर. पाणी आलं रे डोळ्यात अर्जुनाच्या. तसा अर्जुन लहानपणापासूनच लाघवी बर का. लहान पोरासारखा रडत रडत कृष्णाला म्हणतो कसा, काय रे वाढून ठेवलंयस माझ्यासमोर? अरे लहानपणी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो त्यांच्याच अंगावर बाणांचा वर्षाव कसा रे करू? असं म्हणून बसलाच की रे रथात. सांग मला, तू त्याच्या जागी असतास तर एवढं तरी बोलू शकला असतास का? नाही ना. अर्जुन पण काय सुरेख बोलत होता. अरे आजोबा, मामा, काका, भावंड पाहिल्यावर काय रे होणार एखाद्याचं? पण तरी आपला मुद्दा लावून धरला होता. पण कृष्ण केवढा बेरकी, तो शांत. मी पण गांगरलो की आता होणार काय? अर्जुन रडतोय, बोलतोय, ओरडतोय, पण हा बेटा आपला शांत उभा, ढिम्म बोलत नाही. मला दया आली रे अर्जुनाची. पण करणार काय?
पाहत राहिलो. आपल्या गीतेमधला सगळा पहिला अध्याय की रे संपला. तिथे तो लांबून संजय बघतोय, तो पण गोंधळला. पण कृष्ण आपला गप्पच. आपल्या गीतेचा दुसरा अध्याय सुरू झाला तरी हा गप्प. 10 श्लोक झाले. शेवटी 11व्या श्लोकामध्ये बोलला हा बेटा. असं सांगणारे हरितात्या हवेत, तरच संवाद मनाला भिडेल. हे पुस्तक हरितात्यांची भूमिका नक्की बजावू शकेल. गीतेमधील संवादाकडे आपण दुर्लक्ष करतो तेव्हा खरं तर आपण आपल्याकडेच दुर्लक्ष करतो. अर्जुनाचे प्रश्न आपलेच आहेत हे उमजत नाही आणि मग कृष्णाची उत्तरं सुद्धा आपली राहत नाहीत. जगावं कसं हे सांगणारं पुस्तक जगण्यापासून लांब जातं. नाट्य नाहीसं होऊन स्क्रिप्ट उरतं. संवाद विरून घोकमपट्टी चालते. आनंद जाऊन गंभीरता येते आणि प्रयत्न हरवून दांभिक चर्चा चालतात. या सगळ्यामुळे व्यासांचं, कृष्णाचं किंवा अर्जुनाचं नाही तर नुकसान आपलं झालंय. बिगड़ते मॅट्रिक या कथनात पुलं म्हणतात की मला करता आला, कर्म आलं, पण इंग्रजी काही आलं नाही. तसंच मला सगळ्या अध्यायांची नावं पाठ झाली, श्लोक पाठ झाले, पण गीतेमधली गंमत काही कळलं नाही. असं नको ना व्हायला. तर मग कॉफी शॉपमध्ये चाललेल्या 2 मित्रांच्या रुद्ध गप्पांसारखा हा संवाद अनुभवूया. प्रश्न विचारण्याची अर्जुनाची चिकाटी आणि उत्तर देण्याची कृष्णाची हातोटी यांनी सजलेलं हे आनंददायी नाट्य आहे. घोकमपट्टीचं संवादात, गंभीरतेचं आनंदात आणि दांभिक चर्चांचं प्रामाणिक प्रयत्नात रूपांतर करूया. त्यासाठी हे पुस्तक नक्की मदत करेल. आपण सगळे म्हणून याचा आनंद घेऊया. तुमचे अभिप्राय नक्की कळवा. Thank you.